कोणाकोणाला अशी फुगलेली भाकरी आवडती, तर त्यांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. कारण काही छोट्या-छोट्या टिप्स असतात, काही सिक्रेट असतात, जे तुम्हाला कळाले तरच ते व्यवस्थित भाकर फुगेल, नाहीतर फुगणार नाही. बघा किती मस्त भाकर फुगलेली आहे. जास्त कडकही नाही, जास्त मऊही नाही, परफेक्ट भाकर फुगलेली आहे. बघू शकता. मस्त झालेली आहे. हे बघा. अशा पद्धतीनं तुम्हाला जर भाकर शिकायची असेल परफेक्ट, तर चला सुरुवात करूयात सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत. तर चला ज्वारीचं पीठ घेऊयात. ज्वारीचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे, जी चाळणी असते त्याच्यानी. तर जो वरचा चोथा असतो किंवा कोंडा म्हणतात कोणी, तर तो कोंडा पूर्ण निघून जातो आणि आपल्याला पाहिजे तसं एकदम परफेक्ट भाकरीचं पीठ हे बघा तयार झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जास्तही पीठ नका घेऊ आणि कमीही पीठ नका घेऊ. कारण जर तुम्ही जास्त पीठ घेतलात तर ती भाकरी ना खूप जाड पण होते आणि मोठी पण पैस होते. तर त्यामुळं पाहिजे तेवढंच पीठ घ्या. हे बघा मी एवढं पीठ घेतलेलं आहे. तर त्यामध्ये पाणी कसं टाकायचं बघा. थोडं पाणी घ्यायचे आणि पीठ मळायचे. तर ही एक सोपी पद्धत आहे आणि सिक्रेट पद्धत आहे. तुम्हाला जे मी सांगत आहे त्या 3-4 सिक्रेट आहेत. तर हे पहिलं सिक्रेट आहे की कमी पाणी टाकायचे आणि व्यवस्थित मळून घ्यायचे. का? तर एकदमच तुम्ही जास्त पाणी टाकलात ना तर पीठ पूर्ण पातळ होऊन जातं. तुम्ही नवीन शिकत आहात भाकरी, तर जसं मी सांगत आहे त्या पद्धतीनं जर तुम्ही केलात परफेक्ट पहिल्याच वेळेत तुम्हाला भाकरी येऊन जाईल. आणि फुगत नसतील तरीही सेम अशा पद्धतीनं केलात तर भाकरी जशी माझी फुगलेली आहे तशी फुगून जाईल. तर बघा मी स्किप न करता दाखवत आहे कारण तुम्हाला समजण्यासाठी. परत मी थोडंसं पाणी घेतले बघा आणि मळून घेत आहे. जर तुमची प्लेट ही सरकत असेल तर खालच्या साईडला ना एक कापड ठेवू शकता तुम्ही सुती आणि त्यावरती तुम्ही प्लेट ठेवा. आणि त्यानंतर जसं मी करत आहे त्या पद्धतीनं बघा एक मी हात ठेवलेला आहे प्लेटीवर आणि दुसऱ्या हाताने थोडं पाणी घेत आहे. थोडं पाणी घेत आहे आणि बघा या साईडनी एकदा, त्या साईडनी एकदा, या साईडनी एकदा, त्या साईडनी एकदा. बघा मी कसा हात करत आहे. अशा पद्धतीनं प्रेशर देऊन आपल्याला करायचं आहे. जेवढंही तुम्ही करू शकता तेवढं प्रेशर देऊ शकतात तुम्ही. हे बघा अशा पद्धतीनं. तर मी किती वेळ करत आहे अशा पद्धतीनं आपल्याला 1 ते 2 मिनिट करायचं आहे. बघा ही प्रोसिजर आपल्याला 1 ते 2 मिनिट करायचं आहे. जर तुम्हाला तुमची भाकरी व्यवस्थित फुगाव अशी वाटत असेल आणि एकदम परफेक्ट व्हावं अशी वाटत असेल तर ही प्रोसिजर तुम्हाला करायचीच आहे. तर बघा पीठ पूर्ण मळून झालेलं आहे. तर आता आपल्याला तवा ठेवायचा आहे. तवा बारीक आचेवर करून घ्यायचा आहे. थोडंसं अगदी थोडंसं आपल्याला लावायचं आहे. जास्तच पडलं खाली पण पडलं बघा पाणी. एकदम थोडं पाणी आपल्याला वापरायचं टाकून देते मी. किंचितसं पाणी आपल्याला वापरायचं हे बघा. किंचितसं पाणी वापरून हे बघा दोन्ही साईडने आपल्याला हे अशा पद्धतीनं करायचे. बघा मी जसं करत आहे तसं हे बघा. हे असं आणि असं फिरवायचे आपल्याला थोडं प्रेस करून. हे बघा इथं थोडं उंच होतं आणि साईडनी थोडं पतलं होतं. त्यानंतर आपल्याला कोरडं पीठ टाकायचे. भाकरीवर पण कोरडं पीठ टाकायचे जेही आपण केलो ते. आणि हे बघा जसं मी करत आहे अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता. जर तुम्हाला दोन्ही हाताने येत नसेल तर हे बघा खाली पण पीठ आहेच, वरती पण पीठ टाकले. थोडं बोटाला पीठ लावून घ्यायचे आणि असं फिरवून घ्यायचे. खाली पीठ तुम्ही टाकलेलं आहे तर त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही. व्यवस्थित भाकरी फिरून जाईल. एकदम जास्त पीठ पण नका टाकू कारण भाकरी झाल्याच्या नंतर पांढरी दिसते. तर हे बघा अशा पद्धतीनं दोन्ही हातानं नाही करता येत तुम्हाला तर एका हाताने तुम्ही करू शकता. कारण खूप जणांना दोन्ही हाताने फिरवता येत नाही.
कोणी कोणी जसं मी हा एक हात लावलाय तसा 2 हात लावतात. तर बघा एका हातानेच तुम्ही व्यवस्थित कटच्या कट जे आहेत तिथंच मी बोटांनी प्रेस करत करत फिरवत आहे. एक्स्ट्राचं पीठ काढून घेत आहे. जास्तही पीठ टाकलं तर फिरत नाही आणि पांढरं पांढरं पण दिसतं. तर बघा बोटाला व्यवस्थित पीठ लावून घ्यायचे आणि कटच्या साईडने आपल्याला प्रेस करत फिरवायचे. जसं मी करत आहे तसं. तर बघा बिलकुल खाली चिटकत पण नाही आणि व्यवस्थित प्रेस करून फिरल्या पण जाती. का? कारण आपण व्यवस्थित मळलेलं आहे. व्यवस्थित थोडं-थोडं पाणी टाकलेलं आहे आणि खाली पाहिजे तेवढं पीठही टाकलेलं आहे. तर बघा पूर्ण भाकरी गोल पण झालेली आहे आणि एकदम पतली पण झालेली आहे. जास्त जाडही नाही, जास्त पतलीही नाही. बघा अशा पद्धतीनं घ्यायचे. बिलकुल घाबरू नका. बिलकुल तुटत नाही तुमची भाकरी अशा पद्धतीनं घेऊन. हे बघा हा हात या साईडला लावायचा आहे आणि आपल्याला आता ही तव्यावर टाकून द्यायची आहे. तर चला तव्यावर टाकून देते मी. टाकण्याच्या आधी फुल गॅस करून घ्या. आपण कमी आचेवर ठेवलं होतं तर फुल करून हे बघा आदर असे सोडायचे. बिलकुल घाबरायचं नाही. एकदम व्यवस्थित आपल्याला भाकर दोन्ही हातांनी खाली सोडून द्यायची आहे. न घाबरता काहीही पोळत सुद्धा नाही. टच होऊ देऊ नका. फक्त तुमचे बोट हात खाली टच होऊ देऊ नका. आदर आपल्याला सोडून द्यायचे आहे. आणि त्यानंतर पाणी कसं लावायचं हे बघा. जेवढं पाणी तुम्हाला पुरेल तेवढं तुम्ही पाणी घ्या आणि पूर्ण सगळीकडं पैस करून टाका. हे बघा जर जास्त पाणी झालं, तुम्हाला जास्त पाणी टाकून दाखवते मी. हे बघा जास्त पाणी झालं तर ते पाणी आपण काढून घेऊयात. हे बघा अशा पद्धतीनं. हे बघा अशा पद्धतीनं पाणी काढून घ्यायचं. बिलकुल घाबरायचं नाही. कमी पाणी झालं तर परत पाणी टाकून घ्या. जास्त पाणी झालं तर काढून घ्या. त्यानंतर बघा कधी उलटायचं स्किप न करता दाखवत आहे. कारण जर तुम्ही लवकर उलटलात तर ती वेगळीच दिसते. जर तुम्ही लवकर उलटलात ना तर ते पाणी पाणी दिसल्यासारखं रॅशेस दिसल्यासारखं वेगळेच दिसतात. तर हे बघा पूर्ण पाणी त्याचं गेलेलं आहे तेव्हा आपल्याला उलटायचं आहे. म्हणजेच पलटवायचं आहे. हे बघा गॅस फुल केलेला आहे मी. जेव्हा तुम्ही पाणी लावता त्यानंतर ते पाणी पूर्ण वाळल्या जातं. वाळल्याबरोबर पाणी आपल्याला लगेच पलटवायचे. वाळल्याच्या नंतर थोडाही वेळ जर तुम्ही ठेवलात तर पण व्यवस्थित भाकरी होत नाही आणि तुम्ही पाणी लावल्याबरोबर जर उलटलात म्हणजेच पलटवलात तरीही भाकरी व्यवस्थित होत नाही. तर त्यामुळं ना पाणी लावल्याच्या नंतर ते वाळलं की लगेच आपल्याला उलटून घ्यायची आहे म्हणजेच पलटून घ्यायची आहे. बघा स्किप न करता मी दाखवत आहे किती वेळ मी पाणी लावल्याच्या नंतर ठेवले. त्यानंतर किती वेळ खालच्या साईडने मी भाजत आहे बघा. स्किप मी बिलकुल केलेलं नाहीये. बिलकुल स्किप न करता दाखवत आहे तुम्हाला. ज्यामुळे तुम्हाला अगदी परफेक्ट भाकरी होऊन जाईल तुमची. बघा खालच्या साईडनी आता मी पाहिले व्यवस्थित बघा भाजलेली आहे सगळीकडून. तर जिथं जिथं भाजलेली नाही त्या त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचे आणि भाजून घ्यायचे. बघू शकता खालच्या साईडनी छोटे छोटे ब्लॅक साईडचे डॉट डॉट पडलेले आहेत. तर तशा पद्धतीनं भाकरी भाजली असं समजायचं. आणि त्यानंतर बॅक साईडने दाखवते मी तुम्हाला कसे डॉट असतात. हे बघा अशा पद्धतीनं. आणि कटची साईड जी असते तर ती व्यवस्थित भाजत नाही, व्यवस्थित शेकत नाही. तर त्यामुळं ना एका साईडनी असं भाजून घ्यायचं जसं मी भाजत आहे अशा पद्धतीने. हे बघा त्या साईडनी भाजल्याच्या नंतर या साईडनी म्हणजे ज्यामुळं ना कच्ची भाकरी राहू नयेत आणि पोट दुखू नयेत, व्यवस्थित भाकरी पण भाजली पाहिजे. तर त्यामुळं जिथं जिथं कट आहेत त्या साईडला जर भाजली नसेल तर व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. आणि व्यवस्थित सगळीकडून भाजल्याच्या नंतरच आपल्याला ही पलटवायची आहे. ज्यामुळं भाकरी एकदम मस्त फुगते. ही आहे सिक्रेट पद्धत. तर बघा आता आपण याला पलटून ठेवूयात. हे बघा असं. तर गॅस मीडियम साईजचा करून ठेवायचा आहे. गॅस मीडियम करायचा आहे आपल्याला.
या साईडनी फुगल्याच्यानंतर थोडंसं प्रेस करायचं या साईडनी. हे बघा अशा पद्धतीने मीडियम गॅस ठेवलेला आहे. बघू शकता किती मस्त फुगलेली आहे. तर नक्कीच तुम्ही जसं मी सांगितले, हे बघा वाव! जसं मी सांगितले तशा पद्धतीनं नक्कीच करा. स्किप केलेलं नाही. तुम्ही पण स्किप न करता जर पाहिलात तरच तुमची भाकर अशी फुगल्या जाईल. तर सुरुवातीपासून स्किप न करता पहा आणि नक्कीच जसं मी सांगितले तसं ट्राय करा आणि परफेक्ट भाकर शिकून घ्या. तर तुम्ही कुठून व्हिडिओ पाहिले आहात हे मला नक्की सांगा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही भाकरी केलीच्या नंतर जशी मी सांगितली तसं केल्याच्या नंतर परफेक्ट झाली की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माझे नवीन युनिक रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. चला भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा, एन्जॉय करा. थँक यू. एक गोष्ट सांगायची आहे, भाकरी पूर्ण शेकल्याच्या नंतर तुम्ही जेव्हा दुरडीमध्ये टाकता तर तेव्हा वरती नका झाकू, कारण ती कडक राहत नाही, एकदम मऊ होऊन जाते. थँक यू.